अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। सिंधी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ येथे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। गावातील स्वर्गीय श्रीमती कमलाबाई गोविंदराव मोहता आणि स्वर्गीय केदारनाथ गोविंदराव मोहता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह तसेच हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। हा भव्य सोहळा दिनांक 27 मार्च ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडणार आहे। या सप्ताहामध्ये दररोज प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. कुमारी वृंदाताई पुणेकर यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद भागवत कथेचे रसाळ आणि भावपूर्ण निरूपण होणार आहे। त्यांच्या प्रभावी कथनशैलीमुळे भक्तांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळणार असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। विशेष आकर्षण म्हणून दिनांक 29 मार्च 2026 रविवार रोजी सायंकाळी ठीक 7:30 सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक कुमारी जानवीताई सोपान घुमे यांचा तुफान विनोदी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर होणार आहे। त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना मनोरंजनासोबतच सामाजिक संदेशही मिळणार आहे। संपूर्ण सप्ताहात भाविकांसाठी कीर्तन, भजन आणि प्रवचन यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। गावकरी आणि मोहता परिवार यांनी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने आयोजित केला असून सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। या कार्यक्रमाची माहिती तालुक्यातील भजन मंडळे आणि भाविकांना देण्यात आली असून परिसरात या धार्मिक सोहळ्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। उपसंपादक रवींद्र राऊत सह नथू ठमके। धर्माचा संहार होऊन धर्माचा विजय झाला, अभिमान थोर त्या भूमीचा, इथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, प्रभू श्रीरामांचा जन्म झाला। जय गुरु, मी सप्तखंजेरी वादक जानवी घुमे प्रबोधनात्मक कीर्तनाचा कार्यक्रम करण्याकरिता येत आहे। दिनांक 29 मार्च श्रीमद भागवत कथा व हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने गाव सिंधी तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ मोहता परिवार व सिंधी ग्रामवासी यांच्या सौजन्याने तरी सर्व ग्रामवासियांनी माझ्या कीर्तनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गुरु।